शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण ह्याच्यामध्ये तुमच्या गणेशवाडीच्या जवळ शिरदवाड ना सेडशाळ गावामध्ये आलेलो आहे. आणि इथं जे आमचे शेतकरी मित्र आहेत त्यांनी शेवगा केला आहे. त्यांना शेवगाला हे चालू करून 1.5 महिन्यात झाला आहे. फार कालावधी झालेला नाही आहे बाहेरीच्या अल्ट्रासिजन. पण अगोदर काय प्रॉब्लेम होता ते त्यांच्या तोंडून ऐकू. तर मामा, अगोदर काय झालं होतं तुम्हाला की ज्याच्यामुळे तुम्ही मला फोन केला? अगोदर जमिनीत बुडक्याजवळ पूर्ण म्हणजे झाड कुजून तो नाहीतर वाळत होता. वाळत होता सगळी म्हणजे औषधं झाले. शेवटी तुमचं म्हणजे औषधाचं मला कळाल्यानंतर मी फोन केला. आणि झाड मरत नाही. नाही शेतकरी बंधूंनो सगळ्यात लक्षात ठेवा, आपण मोसंबी असू द्या, संत्री असू द्या, तुमचं हे असू द्या, लिंबू, त्याची झाडं मरायला लागलेली आपण थांबलेली बघितली आहे. पण आज आपण शेवग्याचं झाड कसं मरायचं थांबतंय हे बघणार आहोत. आता तरी पण आपण इथं बसलोय म्हणून इथं हे घेऊया. 2 फरक काय झाले याच्यामध्ये, तर 1.5 महिन्यापासून चालू केले ह्याने आणि ह्याच्या संख्येमध्ये प्रचंड फरक झाला. शेवग्याची संख्या प्रचंड वाढली. दुसरं महत्वाचं, खाली शेंगा असताना वर मात्र फुलं अजून चालू आहे. बा ते वरती दाखव जरा, फुलं चालू असलेलं. तर फुलं त्याला चालू आहेत. दुसरं, शेवग्याला काय प्रॉब्लेम येतो तर डंक मारतो इथं आणि वाळून जातं. असं होतंय का? नाही अजिबात नाही. तर आता इथं झालेलं नाही, तसं होणार नाही असं नाही आहे. पण इथं तर आता हे झालेलं नाही आहे, कारण इथं जवळपास शेवगा नाही आहे कुठं, सगळीकडे ऊस आहे. त्यामुळं हे तुम्हाला फरक वाटतोय. दुसरी गोष्ट, ह्याच्या वजनात फरक येतो फार. 30% तुमच्या शेंग्याचं वजन जास्त येतं, ते तुम्हाला जाणवत असेल. खरं का? शेंग्याचं वजन जास्त येतं ह्याच्यामध्ये, हिरवगार येते. मेन शेवगा नाही. दुसरी गोष्ट, शेंगा काय असतात आपल्या करपलेल्या, कळलं का, एका ठिकाणी वाळलेल्या हे असतात. तसं हे वाटत नाही. जरा क्लोजअप दाखव बा. ते शेंगा जे आहेत ते किती चकाचक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. हे त्याचा खालचा भाग जो असतो तो वाळलेला असतो, एक बोटभर वरनं वाळायला यायला लागलेलं असते. तर तसं असं ह्याच्यात काही येत नाही. हा महत्त्वाचा विषय आहे, बरोबर. आणि तुमचं इथं का मरत असेल झाड ते पण सांगतो. एक पहिली गोष्ट, रान एकदम भारी आहे, काळं रान आहे. इथं तुम्ही 200 फूट खोललं तर काळी माती असेल, 4-5 फुटावर नाही तर 5 फुटावर काळी माती आहे. ठीक आहे, एकदम काळा आहे ना रान, नदी काढतं. नाही 4-5 फुटावरती नाही तर मुरुम आहे. मग निचरा चांगला होता. निचरा एक इतके दिवस काय होतं तर निचरा चांगला होत नव्हता. आता निचरा चांगला व्हायला लागला, त्यामुळं मुळं चांगली राहिली की झाड चांगलं राहतं. साधं गणित आहे, ह्याच्यात काय वेगळं काय आहे. बाहेरीचनं काय होतं, तुमचं जमीन भुसभुशीत होते. आता जरा तुम्ही काढून बघा बरं, तिथं किती भुसभुशीत झालंय. जरा हातानं हे करा, बोट किती खोल जाते बघा. जाते म्हणजे तुम्ही उकरू शकता सहजासहजी. आणि हे पांढऱ्या मुळ्या पांढऱ्या मुळ्याची संख्या जास्त झाली. भुसभुशीत वाटतंय. हो, एकदम भुसभुशीत. किती खोल खादू शकताय हाताने? 1 फूट तर जाते हातानं. तर हाताने 1 फूट वर खोल जाते, फार कमी वेळात. आता हे बांधावर आहे म्हणून तुम्हाला वाटेल हे बांधावरचं आहे, पण बांध सुद्धा एकदम घट्ट होतो. सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे तो घट्ट किती होतो. आता तुमच्या मामा हातात शेंगा आहेत, त्या घ्या जरा हातात. त्याच्यात बघा शेंडे जाणं, कळलं का? हा प्रकार दिसतोय का बघा, सगळं रसरशीत आहे. वजन पण आहे त्याला, नुसती चमक आहे असं नाही आहे, वजन पण भरपूर आहे. चवीमध्ये प्रचंड फरक आहे, लक्षात आलं का? ही खरोखर फॅक्ट आहे. तर आता आपण झाड जिथं मरायला लागलं होतं त्या ठिकाणी जाऊया आणि ते कसं दुरुस्त झालं. हे चालू करायच्या अगोदर ह्याला पानं होती का? नाही, पिवळा होऊन नाही तर तेच मरत होती बघा. तसं आता व्यवस्थित झालंय. आता म्हणजे ते फुलं काय होती की नाही, त्या फुलालाच म्हणजे फळ म्हणजे चालू झाली. संख्या पण भरपूर. संख्या पण. आता ह्याच्यापेक्षा गेलेलं झाड बघूया आपण. हे बघा, हे झाड तोडलं होतं याने, तरी हे खालनं फुटून आले. क्लोजअप घे. असं दुसरं एक होतं ना इथं, आणि तिकडे पण आहे अजून पण तुम्हाला झाड दाखवतो. हे देखील झाड असा म्हणजे कुजलेला होता खाली बुडका. ते सगळं म्हणजे हाताने निघत होते.
हे पूर्ण कुजलेलं आहे. हे नंतर नाही तर तोडून वाळलंय बघा, पूर्ण वाळलेलं आहे. हे नाही सर का तिथं आता हे नवीन फुटलंय. हा नवीन फुटला. हे बघा इथलं पण झाड हे मामाने काढून टाकले. हे देखील हे कुजलेलं खराब आहे. झालतं. हा, खराब झालं. तिथं हे इथं तुम्ही हे बघा इथं खोड आहे अजून, आणि हे नवीन साईडनं फुटून आलेलं आहे. ते एकदम चांगलं आलंय आणि रसरशीत आहे. आता हे शेजारचं झाड बघा, ह्याला परत पूर्ण नवीन आलंय. हा, आणि ह्याला फुलं आलेत. क्लोजअप घे बाळा याचं. तर मामा ही पद्धत कशी वाटली तुम्हाला? सोपी वाटली का नाही? सोपी वाटली. एकदम खर्चिक आहे का? खर्च कमी, एकदम कमी. हा, सोपा आहे. आणि इव्हन म्हणजे खाली शेंगा लागलेल्या असताना सुद्धा वरती फुल चालू आहे याचं. फुल चालू. नवीन शेंगा चालू आहे. हो का शेतकरी मित्रांनो, हे असं खाली बुरशीनं कुजून जाते. कुजते म्हणजे काय झालं, एकदम घाण वास येतो बघा मामा घेऊन. लक्षात का? तर ही बुरशीनं कुजलंय. हे बाहेरच टाकलं की त्या बुरशा मारतात. साधं गणित आहे, यात काय हे आहे असं काय नाही आहे. सोपं काम आहे. अजून काय वाटतं तुम्हाला मामा? काय नाही, समाधानकारक आहे एकदम. हा, तुम्ही आता एवढा आग्रहाने या म्हणाला म्हटलं एकदा जाऊन येऊ. तर म्हणून आम्ही 1.5 महिन्यातच पहिल्या यांच्या प्लॉटला व्हिजिट द्यायला लागलोय. आणि खरोखरच म्हणजे समाधान वाटलं की बाबा त्यांनी इतक्या काळ्या जमिनीमध्ये हे चांगलं आणलेलं आहे. 3 बरं, आता दर काय मिळतोय? आता हे एक काडी 5 रुपये. हा, तर शेतकऱ्यांना लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्याकडनं 5 रुपयाला जाते एक शेंग. म्हणजे आता इथं शेंगा भरपूर आहेत. आता पहिला नंतर आणि होता 8 रुपयाला एक. म्हणजे हे किती गुंठ आहे? 15 गुंठ आहे. 15 गुंठ. अगोदर 8 रुपये होता. हा, अगोदर 8. आता 5 रुपये 5 झाला. रुपये. 1 रुपया गेला तरी परवडतंय आपणाला. हा, 1 रुपयाने गेला तरी पण परवडतो. मग शेतकरी माझा लखपती इथं होतंय. आपण हा एपिसोड इथंच थांबवूया. कळलं का? नमस्कार शेतकरी बंधू.